नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आपल्या ह्या पाली भाषेच्या वर्गामध्ये आज आपण पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येणार आहे. आज मधल्या काळामध्ये इयत्ता 10वीची परीक्षा चालू असल्यामुळे म्हणजे मार्च फेब्रुवारी महिन्यामध्ये इयत्ता 10वीची परीक्षा चालू असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा बिझी होतो. आता थोडा वेळ आहे. तर प्रथमतः कालच फाल्गुन पौर्णिमा झाली, तर त्या फाल्गुन पौर्णिमेची आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आजचा विषय जो आहे इयत्ता 9वीचा जो पद्य विभाग आहे, त्या पद्य विभागामध्ये सोपान थेरांची माहिती दिलेली आहे. तर आपण त्या धड्यानुसार चालणार आहोत, त्या पद्यानुसार चालणार आहोत. एकूण 7 कडव्यांची गाथा आहे, म्हणून हे 7 सप्तनिपातामध्ये आलेली गाथा आहे, सोपाक थेरांची आहे. त्याच्यामध्ये थोडा इंट्रोडक्शन दिलेला आहे, तो आधी आपण वाचूया. नंतर प्रत्येक जी गाथा आहे त्या गाथेतला प्रत्येक शब्दातला आपण अर्थ समजून पुढे जाऊन ती संपूर्ण गाथा समजून घेणार आहोत. तर काय लिहिलेलं आहे? सोपास्थवीर श्रावस्तीमधील दरिद्री मातेंचे पुत्र होते. त्यांची माता प्रसव वेदनांनी दीर्घकाळपर्यंत मूर्छितावस्थेत राहिल्याने तिच्या नातलगांनी तिला मृत समजून उत्तर क्रियेसाठी स्मशानात दिले. वादळ वारा व पावसाने त्रस्त नातलग उत्तर क्रिया न करताच परत निघून गेले. तेवढ्यात मुलाचा जन्म झाला व त्याची आई तत्काळ मरण पावली. स्मशानपाळाने त्याचे पालनपोषण केले. तो त्याचा सुप्य नावाच्या मुलावर वाढला. स्मशानपाळाने त्याला दत्तक घेतले. स्मशानात जन्म झाल्यामुळे त्याला सोपाक नाव मिळाले. सोपाक भिक्खू संघात प्रविष्ट होऊन अरहंत झाले. बुद्ध सहवास व बुद्ध संवादांचे वर्णन त्यांनी येथे केलेले आहे. अशा प्रकारे इंट्रोडक्शन आपण वाचलेलं आहे. आणि आता आपण प्रत्यक्ष गाथेमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण वाचणार आहोत. प्रथम गाथा अशी आहे. दिस्वा पासाद छायाय चक्कमंतं नर उत्तमं तत्थं न उपसंकमं वंदिसं पुरी स उत्तमं. आता ह्याच्यामध्ये सुत्तमं मी नाही वाचलं, तर मी वाचलं आहे उत्तम वाचलं किंवा नरोत्तम न वाचला नर उत्तम असं वाचलेलं आहे. बघा, एखाद्या व्यंजनाच्या पुढे जर एखादा स्वर असेल तर आपण त्याचे वेगवेगळा ही संधी झालेली आपण समजायचं आणि ते शब्द वेगवेगळे करायचे. नर अधिक उत्तम असा शब्द येतो किंवा महामंगल गाथेमध्ये उत्तम हा शब्द नेहमी येतो. एतेन मंगल उत्तम असा शब्द असतो. त्यातला म वेगळा आहे आणि उ वेगळा आहे. म हा अनुस्वारासाठी जातो पुढे जाऊन. एतेन मंगल उत्तमं असं शब्द उच्चारण केला पाहिजे. तसं इथे दिस्वा पासाद छायायं चंकमंतं नर उत्तमं तत्थं न उपसंकमं वंदिसं पुरीस उत्तमं. अशा प्रकारे पहिली गाथा दिलेली आहे. तर प्रत्येक गाथेचा आपण अर्थ आधी समजून घ्यावा काय आहे तो, प्रत्येक शब्दांचा अर्थ. दिस्वा म्हणजे पाहून, समजून घेऊन, शोधून काढल्यावर किंवा दर्शन घेऊन असा त्याचा एक छोटासा अर्थ आहे. पासाद छायायं, पासाद छायायं म्हणजे यातला पासाद वेगळा आणि छाया वेगळा आहे. पासादचा अर्थ होतो महाल, प्रासाद, मोठी इमारत. आणि छाया म्हणजे सावली किंवा छाया. हा शब्द प्रामुख्याने एखाद्या मोठ्या वस्तूच्या किंवा महालाच्या आडोशाने असलेल्या सावलीचा उल्लेख करतो. चंकमंतीमध्ये एर जरा घालतो, ध्यानस्थ चालतो. बौद्ध परंपरेत त्याला चंक्रमण असेही म्हणतात. हे केवळ चालणे नसून पावलांच्या हालचालींवर पूर्ण लक्ष केंद्रित करून केलेले एक प्रकारचे ध्यान आहे. म्हणजे आपण वॉकिंग मेडिटेशन जसं म्हणतो, वॉकिंग मेडिटेशन एक पद्धत आहे. मेडिटेशनचे बरेच प्रकार आहेत, म्हणजे विपश्यनाचे विविध प्रकार आहेत. त्यातलं वॉकिंग मेडिटेशन हे एक प्रकार आहे. ज्यावेळी आपण चालतो तेव्हा आपण चालताना आपलं संपूर्ण लक्ष आपल्या चालण्यावरतीच असलं पाहिजे. अशा प्रकारचे ध्यान आहे, एक प्रकारचं ध्यान आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि जर ह्याचा प्रयास केला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होऊ शकतो भविष्यामध्ये. तर प्रयत्न करा. तर पुढचा शब्द आहे नर उत्तमं. नर उत्तम म्हणजे मानवांमध्ये सर्वश्रेष्ठ, सर्व प्राण्यांमध्ये महान. नरोत्तम म्हणजे माणसांमध्ये जो श्रेष्ठ आहे असा. नरपुग्गवं म्हणजे मानवामध्ये श्रेष्ठ किंवा महापुरुष. मानवश्रेष्ठ, संपूर्ण मानवजातीत ज्यांचे स्थान सर्वोच्च आहे असे. तथ्य म्हणजे तेथे, त्या ठिकाणी.
त म्हणजे तो, ती, ते असं घेतलेलं आपण ते. न म्हणजे नाही. अणं त्याला, तिला किंवा त्याला द्वितीय विभक्तीमध्ये आहे. उपसंक्रमण म्हणजे जवळ येऊन, कोणाकडे तरी पोहोचल्यावर समीप जाऊन, आदराने कोणातरी जवळ जाणे. जवळ पोहोचून म्हणजे एखादी व्यक्ती जिथे आहे तिथे चालत जाणे. उपसंक्रमणचा याचा अर्थ होतो वंदिसन. वंदिसन म्हणजे वंदती, वंदन करतो, आदर व्यक्त करतो. हे वर्तमान काळातला झाला शब्द. तर वंदी भूतकाळातला शब्द आहे. वंदन केले, नमस्कार केला. वंदिसन हा भूतकाळातला शब्द आहे. वंदिसन मी वंदन केले, मी नमस्कार केला, अशा प्रकारचे हे शब्द आहेत. मग ह्याचा पूर्ण अर्थ काय होतो? दिस्वा पासाद छायायं चंकमत्तं नर उत्तमं तत्थनं उपसंकमं वंदिसं पुरीस उत्तमं. याचा अर्थ असा आहे, मी त्या उत्तम पुरुषाला म्हणजे बुद्धांना पाहिले, जे सज्जाच्या सावलीत अतिशय जागरूकपणे म्हणजे स्मृतीपूर्वक चालत होते. म्हणून मी जवळ गेलो आणि मानवामध्ये जे श्रेष्ठ आहे त्यांना मी वंदन केले. अशा प्रकारे ही पहिल्या गाथेचा अर्थ आहे की मी त्या उत्तम पुरुषाला म्हणजे उत्तम पुरुषामध्ये कुठले सांगितलं की भगवान बुद्धांना पाहिले, जे सज्जाच्या सावलीत म्हणजे इथे आपण पासाद छाया हा शब्द वापरतो इथे झाला, जे सज्जाच्या सावलीत अतिशय जागरूकपणे म्हणजे स्मृतीपूर्वक सतीमध्ये चालत होते. म्हणून मी जवळ गेलो आणि मानवामध्ये जे श्रेष्ठ आहे नर उत्तमं जे श्रेष्ठ आहे त्यांना मी वंदन केले. वंदिसं. पुढचा आहे गाथा. एकं सं चिवरं कत्वा संहरित्वानं पानयो अनुचंकमिसं विरजं सब्बसत्तान उत्तमं. एकं सं म्हणजे ज्यामध्ये शंका नाही असं पूर्णपणे खात्री असलेले, एक भाग किंवा एक बाजू एका खांद्यावर. म्हणजे बौद्ध परंपरेत जेव्हा एखादा भिक्खू किंवा एखादी व्यक्ती बुद्धांना भेटायला जाते तेव्हा किंवा त्यांचा आदर व्यक्त करते तेव्हा ते आपले वरचे वस्त्र म्हणजे उत्तरा संघ डाव्या खांद्यावर घेतात आणि उजवा खांदा रिकामी ठेवतात. याला एक अंसंग म्हणजे एक संकं उत्तरासंग म्हणजे करित्वा, एक मनसंग उत्तरासंग करित्वा असे म्हटले जाते. हा आदराचा एक प्रकार आहे. कत्वा म्हणजे करून, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण केल्याचा उल्लेख होतो किंवा बनवून. संहरित्वानं म्हणजे संकलित करून, जेव्हा अनेक गोष्टी एकत्र केल्या जातात तेव्हा हात जोडून. पानयो म्हणजे पाणी म्हणजे हात, तळहात. विशेषणे ॲडजेक्टिव्ह आहे, हाताने युक्त किंवा हात असलेला. मराठीत पाणी हा शब्द जल या अर्थी वापरला जातो, परंतु पाली आणि संस्कृतमध्ये पाणी याचा अर्थ हात असा होतो. म्हणून आपण चक्र पाणी, ज्याच्या हातात चक्र आहे, किंवा शूल पाणी ज्याच्या हातात त्रिशूळ आहे असे शब्द वापरतो आपण. पुणे अनुचंकमिसं. अनुचंकमिसं म्हणजे वर्तमान काळामध्ये मागे चालतो किंवा मागोमाग एरझारा घालतो. अनुचंकमी भूतकाळ मागे चालला किंवा अनुसरण केले. अनुचंकमिसं भूतकाळ पटमपुरुषमध्ये गेला की मी मागे चालतो किंवा मी मागोमाग एरझाऱ्या घालतल्या. अनु म्हणजे मागे किंवा अनुसरण. चंकमतीमध्ये एरझारा घालणे. जेव्हा एखादा शिष्य आपल्या गुरूंच्या आदराप्रित्यर्थ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या बाजूने सावलीसारखा चालतो तेव्हा या शब्दाचा वापर होतो. विरजन म्हणजे निर्मळ, निष्कलंक, रजमुक्त. हा उपसर्ग विरहित किंवा दूर गेलेले असा अर्थ दर्शवतो. रज याचा अर्थ धूळ असा होतो, परंतु आध्यात्मिक संदर्भात याचा अर्थ मनातील अशुद्धी किंवा विकार असा होतो. सब्ब सत्तान उत्तमं म्हणजे सब्ब म्हणजे सर्व किंवा संपूर्ण. सत्तानं म्हणजे प्राणीमात्रांच्या किंवा जीवांच्या. उत्तमं म्हणजे श्रेष्ठ किंवा सर्वोच्च. सर्व जीव श्रेष्ठ किंवा सर्व जीवांमध्ये जो महान आहे असा. प्राणीमात्रामध्ये सर्वोत्तम म्हणजे पृथ्वीवरील सर्व जीवांमध्ये ज्यांचे स्थान सर्वोच्च आहे असे. हे विशेषण म्हणजे विशेषण बुद्धांच्या करुणेला आणि त्यांच्या ज्ञानाला उद्देशून वापरले जाते, कारण ते केवळ मानवामध्येच नाही तर देव, यक्ष आणि इतर सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. तर याचा अर्थ काय होतो संपूर्ण गाथेचा की एकंसं चिवरं
कत्वा संहरित्वानं पानयो अनुचंकमिसं विरजं सब सत्तान उत्तमं. तर याचा अर्थ असा होतो, माझी संघाटी अंगरखा एका खांद्यावर व्यवस्थित करून आणि हात जोडून मी त्या निष्कलंक महापुरुषासोबत चालू लागलो, जे सर्व प्राणीमात्रामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. काय अर्थ चांगला आहे, माझी संघटी म्हणजे अंगरखा वरचा जो शब्द एका खांद्यावर व्यवस्थित करून आणि हात जोडून मी त्या निष्कलंक महापुरुषाबरोबर चालू लागलो, जे सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. तिसरी गाथा काय म्हणते, ततो पैन्य अपुच्ची मग पैन्यानं कोविदो विदू अच्छंबी च अभितो च व्याकासी सत्तुणो अहं. ततो पैन्ये अपुची मग पैन्यानं कोविदो विदू अच्छंबी च अभितो च व्याकासी सत्तुनो अहं. ततो म्हणजे त्यापासून, त्यानंतर किंवा तिथून. त्याचा दुसराही अर्थ असा होतो की म्हणून, त्यामुळे किंवा त्यानंतर किंवा मग. पैन्य म्हणजे प्रश्न. हा प्रश्न आपण मिलिंग प्रश्नामध्ये हा शब्द येतो पैन्य. पैन्य म्हणजे प्रश्न, चौकशी किंवा विचारणा. पैन्यानं अपुच्ची म्हणजे विचारले, चौकशी केली. मग म्हणजे मला. कोविद म्हणजे कुशल, निपुण, तज्ज्ञ, पारंगत. विदू म्हणजे जाणणे. विदू म्हणजे एक विशेषण आहे, शहाणा, ज्ञानी किंवा जाणकार. विदूचा एक नाम म्हणून जर घेतलं तर त्याचं विद्वान, ऋषी, द्रष्टा. विदू क्रियापद म्हणून जर घेतलं तर त्यांना समजले, त्यांनी जाणले, अशा प्रकारेचा अर्थ होतो. अच्छंबी म्हणजे निर्भय न घाबरणारा, अचल किंवा धीट असा त्याचा अर्थ होतो. जो थरथरत नाही किंवा ज्याला भीती वाटत नाही अशा निर्विकार. पाली साहित्यात विशेषतः बौद्ध धर्मात जेव्हा एखादी व्यक्ती ध्यानात किंवा संकटाच्या वेळी स्थिर असते तेव्हा तिला अच्छंबी असे म्हटले जाते. अभीत निर्भय, ज्याला कशाचीही भीती वाटत नाही असा. निडर, न घाबरणारा. धैर्यवान, धाडसी, कठीण प्रसंगातही न डगमगणारा. अभीत म्हणजे मनात भीती नसणे, तर अच्छंबी म्हणजे भीतीमुळे थरथर न कापणे. असे दोन वेगवेगळे अर्थ आहेत, समजून घ्यायचं. अभीत वेगळा आहे आणि अभीत म्हणजे न घाबरणारा, तर अच्छंबी म्हणजे भीतीमुळे थरथर न कापणे, असा त्याचा वेगवेगळे अर्थ आहेत. व्याकासी म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले किंवा प्रत्युत्तर दिले, एखादी गोष्ट स्पष्ट शब्दात मांडली, जाहीर केली व घोषित केली. सत्थुर म्हणजे सत्तू नाम हे शास्त्र किंवा शिक्षण, स्वामी किंवा धनी, प्रत्येक बुद्ध. सत्थुण म्हणून गुरुसाठी, गुरूंकडे, गुरूंना चतुर्थी विभक्ती. आणि सत्थुण म्हणजे गुरूंचा, गुरूंची किंवा गुरूंचे ही षष्ठी विभक्ती. अशा प्रकारे आपण त्याचा भेद करू शकतो. तर ततो पैन्ये अपुची मग पैन्यान कोविदो विदू अच्छंबीच अभितोच व्याकासी सत्तुनो अहं. याचा अर्थ काय होतो, ते ज्ञानी जे प्रश्नांमध्ये निष्णात आहे त्यांनी मला प्रश्न विचारले, मी धीर धरून आणि निर्भयपणे त्या शास्त्रांना किंवा गुरूंना उत्तरे दिली. अशा प्रकारे या गाथेचा अर्थ होतो. चौथी गाथा आहे, विसज्जितेषु पैन्येषु अनुमोदी तथागतो भिक्खुसंघं विलोकेत्वा इमं मत्थं अभासपथ. तर ह्या गाथेचा अर्थ काय होतो, पहिला शब्द जात आहे विसज्जितेषु असा शब्द आहे, त्याला येसू हा प्रत्यय लागला समजायचा आहे. विसज्जित म्हणजे सोडलेला किंवा त्याग केलेला. जेव्हा सज आणि इत ह्या शब्दापासून हा शब्द बनतो तेव्हा त्याचा अर्थ मुक्त केलेला किंवा सोडलेला, त्याग केलेला, दान दिलेला किंवा उत्तर दिलेला. दुसऱ्या संदर्भात विशेषतः संवादाच्या वेळी याचा अर्थ होतो उत्तर दिलेला किंवा प्रतिसाद दिलेला. जर एखाद्या वस्तूच्या संदर्भात असेल तर त्याचा अर्थ सोडून दिलेला असा होतो, आणि जर प्रश्नाच्या संदर्भात असेल तर त्याचा अर्थ होतो उत्तर दिलेला. हे दोन शब्द भेद आहेत, समजून घ्यायचं सगळं व्यवस्थित. की एखाद्या वस्तूच्या संदर्भात असेल तर त्याचा अर्थ सोडून दिलेला असेल, आणि जर प्रश्नाच्या संदर्भात असेल तर त्याचा अर्थ उत्तर दिलेला असा होतो. कशाचा अर्थ होतो, विसर्जितचा अर्थ होतो. अनुमोदी हा शब्द प्रामुख्याने एखाद्या गोष्टीला संमती देणे किंवा आनंद व्यक्त करणे या अर्थाने वापरला जातो. अनुमोदी आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. अनुमोदन दिले किंवा संमती दिले,
कौतुक केले किंवा प्रशंसा केली, हर्ष व्यक्त केला, अशा प्रकारे अर्थ होतो. जेव्हा एखादी व्यक्ती चांगली गोष्ट करते तेव्हा तिला पाठिंबा देण्यासाठी साधू साधू असे म्हटले जाते. असे म्हणून जे अनुमोदन दिलं जातं ह्याला अनुमोदन एक प्रकारे म्हणतात. त्या क्रियेला अनुमोदी असेही म्हणतात. म्हणजे आपण कुठली एखाद्या गोष्ट विहारामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण पाहतो कुठली तरी गोष्ट चांगली झाली तर आपण साधू 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 असं 3 वेळा म्हणतो. ते एक प्रकारचं अनुमोदन आहे. त्याला स्वीकृती देणे असं म्हटलं जातं आणि तेच ते सांगितलं आहे की त्या क्रियेला अनुमोदी असेही म्हणतात. विलाकेत्वा हा शब्द विलोक या धातूपासून तयार झालेला अव्यय आहे, ज्याचा अर्थ क्रिया करून असा होतो. याचा वेगळा अर्थ काय होतो? निरीक्षण करून, अवलोकन करून किंवा पाहून किंवा न्याहाळून. व्याकरणदृष्ट्या जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट पूर्णपणे पाहते किंवा तिचे निरीक्षण करते आणि त्यानंतर दुसरी क्रिया करते तेव्हा विलोकित्वा हा शब्द वापरला जातो. इममत्थ, इममत्थ म्हणजे इम अधिक अत्थ. इम हा ही हे, इमंग म्हणजे याला, हिला किंवा या गोष्टीला, अत्थम या म्हणजे साठी किंवा करिता, उद्देशाने, हेतूने, हित किंवा फायद्यासाठी. अभासी, आभासी म्हणजे बोलले किंवा म्हणाले, स्पष्ट केले किंवा सांगितले, चमकले किंवा प्रकाशले. तर काय याचा अर्थ होतो? विसज्जितेषु पय्येषु अनुमोदी तथागतो भिक्खू संघं विलोकित्वा इमं मत्थं अभासपथ. म्हणजे जेव्हा त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाली तेव्हा त्या तथागताने माझे अभिनंदन केले. भिक्खू संघाकडे बघत त्यांनी पुढील शब्द उच्चारले. लाभा अंगान मगतानं एसायं परिभुंजती चिवरं पिंडपातंच पंचयं शयनासनं. लाभा अंगान मगदानं एसायं परिमुंजती चिवरं पिंडपातंच पंचयं शयनासनं. पच्च उत्थानं च सामीचिं तेसं लाभाती च ब्रवी. अशा प्रकारे हा शब्द आहे. तर काय सांगितलं याच्यामध्ये? लाभ, लाभ म्हणजे लाभ, शुल्क किंवा पैसे. लाभा हे भाग्याचे आहे किंवा हा लाभच आहे. एसायं, एसू अधिक आयं. एसू म्हणजे ज्यांच्यामध्ये, ज्यांच्यात किंवा ज्यांच्या ठाई. अयं म्हणजे हा किंवा ही व्यक्ती. परिभुंजती, परिभुंजती म्हणजे उपयोग करणे किंवा वापरणे, खाणे किंवा सेवन करणे. पच्चय, पच्चय म्हणजे आधार किंवा गरज, कारण, प्रत्यय, परिस्थिती किंवा अवलंबून असलेला एका अर्हंताचे नाव किंवा प्रत्यय. शयनासन म्हणजे शयन म्हणजे झोपणे किंवा शयन अधिक आसन म्हणजे बसणे किंवा जागा, निवासस्थान राहणे जागा. सेनासन, सेनासन म्हणजे बौद्ध भिक्खूंच्या संदर्भात जिथे ते ध्यान करतात किंवा विश्रांती घेतात अशा ठिकाणाला सेनासन किंवा शयनासन म्हटले जाते. बौद्ध धर्मात भिक्खूंना दिल्या जाणाऱ्या चतुपच्चय म्हणजे 4 गरजा ज्या आहेत त्यापैकी हे एक आहे. त्या 4 गरजा कुठल्या आहेत? चिवर आहे, चिवर म्हणजे वस्त्र, पिंडपात म्हणजे अन्न, सेनासन, शयनासन आणि गिलानपच्चय, गिलानपच्चय म्हणजे औषधोपचार. हे 4 वस्तू भिक्खू संघाला आपण दान देतो. पच उत्थान, पच उत्थान म्हणजे आदराने उभे राहणे, सर्वसाधारण आदर किंवा सन्मान. प्रत्युत्थान म्हणजे मराठी किंवा संस्कृतमध्ये याला प्रत्युत्थान म्हणतात, ज्याचा अर्थ स्वागत करण्यासाठी किंवा सन्मान देण्यासाठी उभे राहणे असा होतो. सामीची योग्य मार्ग किंवा योग्य पद्धत, आदरयुक्त किंवा वागणूक सौजन्य. तेसंग, तेसंग म्हणजे त्यांच्यासाठी किंवा त्यांना, त्यांचा किंवा त्यांची. अब्रवी, अब्रवी म्हणजे बोलणे असा त्याचा अर्थ होतो. काय होतं आता पुन्हा? लाभा अंगान मगधानं एसायं परिमुंजती चिवरं पिंडपातंच पच्चयं शयनासनं. पच उत्थानं सामीचिं तेसं लाभातीच्या ब्रवी म्हणजे अंग आणि मगध, अंग आणि मगध देशातील लोकांसाठी हे भाग्याचे आहे की हा व्यक्ती त्यांच्याकडून दिलेले वस्त्र आणि अन्न, गरजा आणि निवासस्थान तसेच त्यांचा आदर आणि सेवा स्वीकारत आहे. हे त्यांच्यासाठी खरोखरच कल्याणाचे आहे असे त्यांनी घोषित केले. पुढची गाथा काय सांगते? अज्जतज्ञे मं सोपाक दस्तनायोपसंकमं
एसाचे व ते सोपाक भवतु उपसंपदा. अद्यतज्ञ म्हणजे आजपासून प्रथम, आजची सुरुवात धरून. अद्यतन म्हणजे सद्यकालीन किंवा अलीकडचे, आज होणारे. अद्य म्हणजे आज. जेव्हा आपण अद्यतज्ञ म्हणतो तेव्हा आपली भविष्यातील एक मर्यादा निश्चित करतो की आजपासून पुढे मी हे करेन. दस्सनायोपसंकमं, दस्सनाय अधिक उपसंकमं असा शब्द इथे आलेला आहे. दस्सनाय म्हणजे पाहण्यासाठी किंवा बघण्याकरता किंवा भेटीसाठी किंवा दर्शनासाठी. उदाहरणार्थ भगवंतं दस्सनाय, भगवंतांच्या दर्शनासाठी असा शब्द आपण वापरतो. एसा म्हणजे ही किंवा ती, एसो हा किंवा तो, एतं हे. चेव जर तर, आणि सुद्धा किंवा तसेच पण नंतर. भवतु म्हणजे भवती हा शब्द सुरू आला की आहे, होतो, बनतो, अस्तित्वात असणे. भवतु हा शब्द भवतीपासून बनला आहे. भवतु हा शब्द भवतीपासून बनला आहे ज्याचा अर्थ होतो हो असा होतो. उपसंपदा, उप म्हणजे जवळ, सं म्हणजे संपूर्णपणे आणि पद म्हणजे पाऊल टाकणे. त्याचा पूर्ण अर्थ होतो स्वीकारणे किंवा अंगीकारणे. उच्च दीक्षा उपसंपदा. जेव्हा एखादा सामणेर बनतो, सामणेर वयाची 20 वर्ष पूर्ण करतो आणि संघाद्वारे त्याला पूर्ण भिक्खू म्हणून स्वीकार जाते, तेव्हा या विधीला उपसंपदा म्हणतात. जसं आपण पाहिलं की भिक्खू बनण्याची स्टेज आहे आपल्याकडे. पहिले सामणेर बनतो म्हणजे त्यांची उपसंपदा होते, मग भिक्खू होतात, भिक्खूनंतर थेरो होतो, थेरोनंतर महाथेरो होतो. म्हणजे प्रत्येक वयाच्या एकेका टप्प्यानंतर त्यांच्यामध्ये ती प्रगती होऊ जाते असं म्हणून, किंवा उच्च स्तरावरती ते पदावर जातात. पहिले जीवनाची स्टेप आहे सामने, पण हे सामना असं नाही की 10 दिवसाची जे दीक्षा घेतात त्यांच्यासाठी असं नाही आहे. ते फक्त काही आपलं ठराविक जीवनातले जे सामान्य उपासक असतात त्यांना जीवनातले असं वाटतं की आपल्या अंगावरती चिवर असावं म्हणून ते जीवनातले 10 दिवस फक्त श्रामणेर बनतात. पण हे श्रामणेर वेगळं आणि ते श्रामणेर वेगळं, हे लक्षात घ्या. ज्यांना भिक्खू बनायचं आहे, ज्यांना सर्वस्व त्याग करायचं आहे, अशी व्यक्ती पहिल्यांदा श्रामणेर बनते. नंतर त्यांना त्यांच्या जे गुरु आहेत त्यांना जेव्हा वाटतं की हा व्यक्ती आता परिपूर्ण झालेला आहे, ह्याला आता आपल्याला भिक्खू बनण्याची दीक्षा दिली पाहिजे, म्हणून ते उपसंपदा त्याला म्हणतात. आणि तेव्हा त्याला श्रामणेरपासून भिक्खू बनवलं जाते वयाच्या 20व्या वर्षानंतर. हे लक्षात ठेवणं पाहिजे, गरजेचं आहे. बौद्ध दृष्टीमध्ये जसं मी सांगितलं, पवज्जा म्हणजे घर सोडून संघात येणे, श्रामणेर होणे, आणि उपसंपदा म्हणजे पूर्ण भिक्खू होणे. आता जर आपण तुम्ही पाहिलं असेल भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये सिद्धार्थकडून प्रवचित झाले. कोणाकडून झाले? कपिलवस्तूंकडे जे होते त्यांच्याकडून ते प्रवचित झाले हा शब्द वापरला. म्हणजे त्यांना श्रामणेर झाले होते सुरुवातीला, किंवा घर सोडून संसाराचा त्याग केला होता म्हणून ते प्रवचित झाले. हा एक पहिला टप्पा. त्यानंतर ज्या त्यांच्या संघामध्ये जसं सुरुवात झाली त्यावेळी उपसंपदा म्हणजे पूर्ण भिक्खू होण्यासाठी उपसंपदा घेणं खूप गरजेचं आहे. तर पहिले श्रामणेर कोण होते? तर आपल्यामध्ये तर भंते राहुल, त्यांचे मुलगा भगवान बुद्धांचे मुलगा राहुल यांचा पहिला श्रामणेर म्हणून उल्लेख केला जातो, बालश्रामणेर म्हणून. सब पापस्य आकरण कुशलस्य उपसंपदा. सर्व पापांपासून दूर राहणे आणि कुशल गुणांचा स्वीकार करणे किंवा संग्रह करणे असाही त्याचा एक अर्थ होतो. तर काय सांगितलं आहे? अद्यतज्ञे मंग सोपाक दस्सनायु उपसंकमं एसाचेव ते सोपाक भवतु उपसंपदा. म्हणजे सोपाक आजपासून तुला मला भेटण्यासाठी निमंत्रित केले जात आहे आणि सोपाक ही तिची उपसंपदा म्हणजे दीक्षा समजावी. शेवटची गाथा. जातीया सत्तवसोहं लब्धानं उपसंपदं धारेमी अंतिम देहं अहो धम्मस उधम्मताती. जाती म्हणजे जन्म. आता हा आपण जो सर्वसामान्य शब्द वापरतो जाती म्हणजे कुठला तर वेगळ्या पद्धतीने वापरतो, पण तसा नाही आहे. पालीमध्ये जाती म्हणजे जन्म किंवा पुनर्जन्म, वय किंवा वर्षे किंवा प्रकार किंवा वर्ग अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. मोस्टली जन्मच म्हणून घेतला जातो. जाती या स्वभावाचा किंवा प्रकारचा किंवा जातीचा, ज्याचा स्वभाव किंवा प्रवृत्ती विशिष्ट प्रकारची आहे असा जाती याचा उल्लेख होतो. सत्तवसोह, सत्तवसोह म्हणजे सत्तवस्सो अधिक अहं असे 2 शब्द आहेत. सत्तवस्सो म्हणजे 7 वर्षांचा किंवा 7 वर्ष वयाचा. अहं म्हणजे मी. लब्धानं
लद्धानं म्हणजे लब्ध म्हणजे प्राप्त झालेले किंवा मिळालेले किंवा उपलब्ध. लद्धानं पूर्वकालक धातुसाधिक अव्यय आहे हा. याचा अर्थ होतो मिळून, प्राप्त करून किंवा प्राप्त झाल्यावर. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया पूर्ण करून दुसऱ्या क्रिया केली जाते तेव्हा लद्धानं वापरलं जातं. धारेमी हा शब्द धारेतीपासून सुरू झालेला आहे. म्हणजे धारेती म्हणजे पकडून ठेवणे, उचलून धरणे, मनात ठेवणे, स्मरण करणे, परिधान करणे, घालणे, कर्ज असणे, मान्य किंवा स्वीकारणे, तोलणे किंवा मोजणे. बौद्ध उपासक जेव्हा त्रिसरण घेतात तेव्हा शेवटी उपासन मग धारेतू मला उपासक म्हणून मानावे किंवा समजावे असे म्हणतात. येथे धारेतू हे धारेतीचे आज्ञार्थक रूप आहे. धारेतू हे शब्द धारेतीचं आज्ञार्थक रूप आहे, लक्षात ठेवायचा. आणि इथे बघा मी काय बोललो, बौद्ध उपासक जेव्हा त्रिसरण करतात तेव्हा शेवटी काय म्हणतात, उपासन मग धारेतू म्हणजे मला उपासक म्हणून मानावे किंवा समजावे. हे जे शब्द आहेत ते आजकालचे उपासक, बरेचसे उपासक, मी सर्वच नाही म्हणत की बहुतांश उपासक हे शब्दच माहीत नाही त्यांना, की मला तुम्ही उपासक म्हणून समजून घ्या, मला हे असं करा असं. तर म्हणजे हे पालीमधलं जे मुख्य वचन आहे तेच बरेचसे उपासकांना माहीत नाही आहे. तर हे बऱ्याच अभ्यासामधून आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की काय काय उपासक आपण म्हणजे कुठला त्रिशरण घेतल्यानंतर आपण काय म्हणायचं असतं किंवा काय म्हणायचं नसतं हे बरं माहीत नाही आहे. आता बरेच जणं जेव्हा सुरुवात करतात बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, काही ठिकाणी अरहं सम्मा संबुद्धो असे पद्धतीने सुरुवात करतात. पहिला नमामि म्हणतात, नमिस्सामी दुसरा शब्द आहे, सौखा तो जेव्हा धम्म आपल्याला भेटत नाही तर त्यावेळी नमिस्सामी शब्द आहे. तर बरेच उपासक नमस्सामी असं म्हणतात आणि शेवटला नमामि म्हणतात. अरहं सम्मा संबुद्धोची गाथा आहे, सौखा तो भगवत संबंध, सुपडी भगवत सावक संगो. ह्यांना जेव्हा आपण त्रिवार वंदन करतो किंवा नमन करतो किंवा पंचांग प्रणाम करतो तेव्हा पहिला शब्द जो आहे तो नमामि आहे, दुसरा शब्द आहे तो नमिस्सामी आहे, ना की नमस्सामी. नमामि नाही आहे, नमामि शब्द नाही आहे, नमिस्सामी आहे. बऱ्याच विहारांमध्ये पाहतो की हा शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारला जातो. तर बरेच शब्दांचं उच्चारण चुकीच्या केल्यामुळे चुकीचा अर्थ लागतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे सर्वांनीच. अंतिम म्हणजे अंतिम, शेवटचा किंवा अखेरचा. देह शरीर, अहो अधिक अहो, दिवस. अहो म्हणजे उद्गारवाचक अव्यय म्हणून पण आपण समजू शकतो किंवा खेद किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी अहो आपण जे बोलतो. धम्मसु धम्मता म्हणजे धम्माचा अत्यंत उत्कृष्ट स्वभाव किंवा गुणधर्म, धम्माची उत्कृष्टता किंवा सुधम्मता, धम्माचा उद्दांत म्हणजे स्वभाव. हा शब्द सहसा धम्माच्या गुणांचे वर्णन करताना येतो. जेव्हा आपण म्हणतो की धम्म स्वाख्यातो म्हणजे सुआख्यात चांगल्या प्रकारे सांगितलं आहे तेव्हा त्यातील जो उत्तमपणा असतो त्याला धम्मसुधम्मता असे संबोधले जाते. म्हणजे हा गाथेचा अर्थ काय मग, जातीया सत्तवस्सोहं अलद्दाहं उपसंपदं धारेमी अंतिम देह अहो धम्मसुधम्मता. म्हणजे वयाच्या 7व्या वर्षीच मी दीक्षा प्राप्त केली, आज मी हे माझे अंतिम शरीर धारण केले आहे, म्हणजे पुनर्जन्मातून मुक्त झालो आहे. अहो या धम्माची शुद्ध सत्यता किती सपाट आहे, किती अफाट आहे. म्हणजे वयाच्या 7व्याच वर्षी मी दीक्षा प्राप्त केली, म्हणजे त्यांची उपसंपदा झाली 7व्या वर्षामध्ये. आज मी ही माझे अंतिम क्षण म्हणजे त्यांना जीवनाची क्षणभंगुरता समजलेली आहे. ह्या जे पुनर्जन्माची जी प्रक्रिया असते म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितले प्रतित्य समुत्पाद तो त्यांना समजलेला आहे, म्हणून ते सांगितलं की अंतिम ध्येय मी प्राप्त केलेलं आहे. भगवान बुद्धांचं 4 आर्य सत्य त्यांना समजलेलं आहेत, अष्टांगिक मार्ग समजलेला आहे, 3 अनंत लक्षण सांगितलेलं आहे, 3 लक्षण सांगले अनित्य दुःख अनात्म हे त्यांना समजलेलं आहे. म्हणून ते बोलतात आहेत की मी अंतिम ध्येय प्राप्त केलेला आहे, म्हणजे हा माझा अहो. म्हणून अहो उद्गारवाचक शब्द आहे. अहो आपण बोलतो ना, अहो या धम्माची शुद्ध सत्यता किती अफाट आहे. अशा प्रकारे ह्या 7 गाथांचा आपण आज अभ्यास केलेला आहे. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असं मी गृहीत धरतो. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला जरूर विचारावा, कारण आपण प्रत्येक गाथेतला प्रत्येक शब्द आणि त्याचा ग्रामर आपण बघितलेला आहे आणि त्या ग्रामरच्या आधारानेच ही गाथा आपण ट्रान्सलेट केलेली आहे.
सो आजच्या पुरता आपण इथे थांबणार आहोत, जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही आहोत. आपल्याला फाल्गुन पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जे पाली भाषेचे अभ्यासक आहे किंवा विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे आपला उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा सूचना, चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमो बुद्धाय.